पुण्यवंत पाताल लोकिनीला दरिद्री भाग्यवंत केला कीर्तिवानाचा अपमान केला चोरट्याचा बहुमान वाढविला धुंद झाला तुझा दरबार वैर्यासी दिदली मोक्ष सिद्धी कपटिया दिदली महानिधी सेवकाच्या ढुंगान मिळे चिंदी चालकासी भावे त्रैलोक्यबंदी धुंद झाला तुझा दरबार पतिव्रता ती उद्धा गुंतविली वेश्यागणिका ती सत्य लोकानेली कली सोकुला लावेली यादव वृंदाही गोष्ट बरी नाही केली दुर्द झाला धुंद झाला तुझा दरबार सत्ववानाचा बहु केला छळ कीर्तिवानाचे मारियले बाळ सखा मनविशी त्याचे नासिबल जने मी जाणे तुझा खेळ दुर्ल झाला तुझा दरबार विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलाभुधाभं जगन निहित पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कल्जनित्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाकारो जीवानी मानील संतासी रंजो चित्तासी आपुलिया ही वाट गोमटी वैकुंठासी जाता राम कृष्ण कथा दिंडी ध्वजा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया
ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हेरू मस्तक हे पायावरी पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी हे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी टा 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 संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या प्रतिवर्षी पंढरपुरा पंढरपुरा प्रतिवर्षी पंढरपुरा मज साह्य येथे करावे देवा तुझी घेई सेवा सकल गोवा उगवणी असो नसो भावालो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरीराया विठ्ठल पुण्यवंत पाताळ लोकिनीला दरिद्री तो भाग्यवंत केला कीर्तिवानाचा अपमान केला चोरट्याचा बहुमान वाढविला धुंद झाला तुझा दरबार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी एको कमी करा श्रीमंत महाराज श्री संत शिरोमणी यांच्या दास्यत्वाला पात्र झालेल्या माझ्या श्री संत जनाबाई यांचा 4 चरणांचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देईन थोडा. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार मी तुमच्या पुढे देईन. गेली 44 वर्ष चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला आले हे परमभाग्यच भास्कर बाबा समजावं लागेल. नाही का म्हणतो मी, गावा शेजारचा सप्ताह आहे
आणि गावा शेजारचा सप्ताह असूनही याच्या पुढं सांगेन मी, आतमध्ये मंदिरामध्ये गेल्यानंतर शेळगावमध्ये आलोय का मेहुणला आलोय हे अजून लक्षात येत नाही. एवढं सुंदर मंदिर, सुबक मंदिर. या सप्ताहाच्या कमिटीनं, महाराज सप्ताह कमिटीनं ही सेवा माझ्याकडे दिली आहे. पण या मंदिराचा कारभार पाहणारी माणसंही मला माहीत नाहीत, या सप्ताहाचा कारभार पाहणारीही माणसं मला माहीत नाहीत. पण एवढं मी नक्की सांगेन, जया सिरी कारभारन बुद्धी सार तयाची. ज्याच्या डोक्यावरती आपण कारभार दिलाय तो कारभार अगदी स्वच्छ पद्धतीनं चाललाय. या मंदिराकडे आणि या सप्ताहाकडे बघून लक्षात येतं. कुणाचा नाम उल्लेख करणं हा माझा स्वभाव पण नाही आणि ते मला आवडतही नाही. पण अतिशय सुंदर नियोजन आहे. भला मोठा मंडप आहे आणि भल्या मोठ्या मंडपामध्ये दुसऱ्या दिवशी एवढी भली मोठी माझ्या माता भगिनींची गर्दी या ठिकाणी बसणं, हे पुरुष वर्ग सगळे कीर्तनाला येणं, ते बी 9 ते 11च्या कीर्तनाला, हे विशेष आहे. आपला सगळा शेतकरी वर्ग आहे. कोणीच माणूस मोकळा नाही आपल्यातला. प्रत्येक माणूस दिगस उगवल्यापासून महाराज संध्याकाळपर्यंत काबाड कष्ट करतोय. आपापल्या धारा पाण्याचं सगळं नियोजन करून, जेवण पाणी करून मग इथं कीर्तनाला येणं हे एवढं सोपं नाहीये. पण तरी सुद्धा अतिशय सुंदर नियोजनाखाली, या मनमोहक वातावरणामध्ये, या प्रसन्न वातावरणामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहामध्ये गायक मंडळी तेवढ्याच ताकदीची आहेत, वादक मंडळी तेवढ्याच ताकदीची आहेत. आता अख्ख्या सप्ताहाची पत्रिका बघितल्यानंतर असं लक्षात येतं की एकटा मीच हलका आहे. विठ्ठल विठ्ठल. आमच्या विशालजीचं वाजवणं गोड आहे. मी त्यांना लग्गी मास्टर म्हणतो. आहे तेवढी तयारी आहे त्यांच्याकडे. गाणारी मंडळी भास्कर बाबांसहित सगळीच मंडळी गोड गाणारी मंडळी आहेत. आणि बघा, कलाकार मंडळी, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कलाकारांची कमतरता नाहीये. वाक्य माझं नीट लक्षात ठेवा. कलाकारांची कमतरता या महाराष्ट्राच्या मातीत नाही. कलाकारांची फक्त कमतरता कुणाची असेल तर सद्गुणी कलाकारांची कमतरता आहे. मी बऱ्याचदा सांगत असतो, नामदेवराय वर्णन करतायत, सुवर्ण आणि परिमळ, योगी आणि निर्मळ, हिरा आणि कोमल हे दुर्लभजी दातारा. धनवंत आणि दयालो, अग्नी आणि शीतलो, व्याघ्र आणि कृपालो हे दुर्लभजी दातारा. हे जसं दुर्लभ आहे त्या पद्धतीनं सप्ताहाला आणि गावाला सद्गुणी कलाकार मिळणं हे दुर्लभ आहे. हे दुर्लभ वस्तू आहे. पण सप्ताहाचं नियोजन पाहिलं, आनंद झाला. मी खरं सांगेन, मी तुम्हाला बरं वाटण्यासाठी बोलत नाहीये. याला जगद्गुरु माझ्या माऊलींचं एक वर्णन आहे. भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलवन, तैसे आचार गौरव सुकुलिनाचे. जमिनीमध्ये किती जोमान पीक आलं याच्यावरती ओळखावं जमीन काय पद्धतीची आहे. लोभ जाणावा उभय दृष्टी, क्रोध जाणावा भोय आगाठी, लटिका जाणावा बहु गोष्टी, नष्ट प्रकृती ओळखावा. ज्याच्या नजरेमध्ये स्थिरता नाही, वरखाली वरखाली नजर होते, समजावा हा लोभी आहे. कपाळावरती आटी पडते, समजावा हा क्रोधी आहे. कामापेक्षा जास्त बोलतोय, समजावा हा कीर्तनकार आहे. नाही, लटकाय बरं. आणि याच्या पुढचं वर्णन ऐका. मृदंग जाणावा गंभीर नादे, गाणे जाणावे सुस्वर शब्दे, ओंकार जाणावा अक्षर भेदे, शहाणा शब्दे ओळखावा. ज्याच्यातून गंभीर नाद निघतो त्याचं नाव मृदंग आहे. सुस्वर शब्दानं आलवलं जातं त्याचं नाव गाणं आहे. अक्षर भेदानं ओंकार जाणावा आणि एका शब्दात शहाणा ओळखावा. तसं सप्ताहाच्या नियोजनावरून, सप्ताहामध्ये आलेल्या रंगतीवरून महाराज त्या कार्यकर्त्यांची धडपड ओळखावी. विठ्ठल. श्री संत जनाबाईंचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. माझ्या जनाबाईंना अखेर कोट ब्रह्मांड नायकाच्या समोर उभं राहावं. नजरेला नजर भिडवली आहे
आणि नजरेला नजर भिडून हात वारे करून भगवंताच्या समोर उभे राहून भगवंताशी भांडतायत. अरे विठ्या मूळ मायेच्या कारठ्या, का रे का वाटोळ करायला लागला आमच्या जीवनाचं? माझ्या जराबाईने भगवंताशी हे केलेलं भांडण आहे आणि त्याचा त्या भांडणाचा पुरावा देत असताना हा आजचा अभंग आहे. विठ्ठला भगवंताच्या वाईट गुणाचं वर्णन या अभंगामध्ये माझ्या जनाबाईनं केलंय म्हणलं तरी काय हरकत नसावी. आतापर्यंत माझा भगवान परमात्मा असा आहे, माझा भगवान परमात्मा तसा आहे, विश्वनियंताचा अधिकार हा आहे. या सगळ्या संत महात्म्यांचं वर्णन आतापर्यंत आपण ऐकलं, पण एक आज वेगळं वर्णन मी तुमच्या पुढे म्हणतोय. भगवंताच्या दुर्गुणांचा महाराज अनुवाद या अभंगामध्ये माझ्या जनाबाईनं दिलाय. जनाबाईनं भांडण करण्याचं कारण काय? जनाबाई भगवंतावरती एवढ्या रागावतात का? याचंही कारण बघितली पाहिजे. बरं मी म्हणतो महाराज, गावातल्या एखाद्या सरपंचाशी भांडण नाही, विश्वाचा नियंता पंढरीधीश पांडुरंग परमात्मा या जगाच्या मालकाबरोबर माझ्या जनाबाईनं महाराज भांडण करावं. याचा अर्थ असा आहे, माझ्या भगवंताशी भांडण करणारा ही महाराज कमी अधिकाराचा नाही, ती जनाबाई आहेत हे लक्षात ठेवा. भांडण बी देवाशीच करावं आणि प्रेमानं बी देवाशीच बोलावं. याचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, देवा आपलं भांडण म्हणजे असं आहे, आम्ही जे बोलो आहे तुझ्या अंगी प्रसंगी देईना जी शिव्या. अरे या शिव्या जरी दिल्या तरी देवा तुला खाली बघून गप बसावं लागेल, एक शब्द बोलायचा नाही. आपलं भांडण देवा प्रेमाचं असेल किंवा रागाचं असेल, जगद्गुरु तुकोबरायांचं वर्णन आहे, प्रीतीच्या भांडणा नाही शिर पावा, वचनाचे भाव निष्ठुरता. आपलं भांडण देवा प्रेमाचं आहे. या प्रेमाच्या भांडणामध्ये थोडासा एखादा शब्द इकडे तिकडे जाऊ शकतो. निष्ठुरी उत्तर न धरावा राग नाहे लागभाग ठाईचाची. एखादा या भांडणाच्या काळामध्ये चुकून एखादा शब्द जरी रागाचा गेला तरी देवा वाईट वाटून घेऊ नका. आणि याच्या पुढचं जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुझ्याबरोबर वाद करणं किंवा तुझ्याबरोबर भांडण करणं माझ्यासाठी सुखाचा विषय आहे. करू आवडीने वाद, 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 करू आवडीने वाद. तुमच्या सुखाचा संवाद करू आवडीने वाद, करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संहार, तुमच्या सुखाचा संहार, करू आवडीने वाद, करू आवडीने वाद. महाराज वरदान करतात, करिता स्वामी सविवाद अधिकानंद. या अखिल कोट ब्रह्मांड नायका समोर जर मी भांडण केलं तर अधिक आनंदाची प्राप्ती मला होते. पण जरा बसलेल्या समाजानं जरा आज सर्वांगाचे कान करून जरा एक तासभर ऐका. माझी विनंती आहे तुम्हाला. मी विनंती तुमच्या पुढं का करतोय? आज मी कोणाला वाईट म्हणण्याचा माझा हेतू नाही, पण या वारकरी संप्रदाया बाबतीत असलेली तळमळ माझी बऱ्याचदा बोलते. ही विषय मांडणारी, ही प्रमाण सांगणारी माणसं संपलेत देवा.
या जुन्या वारकऱ्याच्या संगतीमध्ये राहून काही पाठांतर जुनी प्रकरणं झाली ती मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. आज आम्ही कोणी जरी कीर्तनाला जरी उभा राहिलो ना, हे आमचं ठरलंय. आता काय सांगायचंय, आमचं ठरलंय आई माझी मायेचा सागर, जिंदगी एक किराए का अगर है, उड़ जाएगा पंछी एक दिन रहेगा पिंजरा खाली, तुझ्यासाठी आले वनात जगी आईचा बाप व्हावा. आणि या वर्षातला नवीन ट्रेंड आहे, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. याच्या पलीकडे आम्ही कीर्तनामध्ये सांगायला तयार नाही. जरा क्षमा मागून बोलतोय मी तुमची. याच्यापेक्षा वेगळं काहीतरी कीर्तन ऐकायला मिळेल. माझं कीर्तन तुम्हाला कंटाळवाणं वाटेल, माझ्या कीर्तनाचा कंटाळा येईल. माझ्या कीर्तनामध्ये सकाळच्या 10 ते 12च्या कीर्तनात लोक झोपतात, मग 9 ते 11चा विषय सोडा. ना मी तुमच्या पुढे विनोद करणार आहे, ना मी कुठलं गाणं म्हणणार आहे. अरे विनोद हा सहज झाला पाहिजे, गाणं हे अगदी सहज चटकन निघून गेलं पाहिजे. बघा, ओढून ताणून महाराज काही करण्यामध्ये काही अर्थ नाही. माझ्या अखिल कोट ब्रह्मांड नायकाबरोबर माझ्या जनाबाईनं भांडत असताना जनाबाई वर्णन करतायत. देवा तुझ्या दुर्गुणाची यादी नीट ऐक रे. माझ्या जनाबाईनं भांडण केलं, यात काही डबल नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताशी भांडण करावं. अगोदर भांडण सांगतोय तुमच्या पुढं. जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताशी भांडण करत असताना माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी देवाला सांगावं, गप्प बस रे. कोण सांगतोय कुणाला, जरा नीट ऐका. भांडण असंच असतं. मला लागला का सांगायला, तो लोकाला मोठेपणा दाखवायचा, तुझा काय दाखवायचंय तर आम्हाला नको सांगू. आमुची या भावे तुझं देवपरण हे का विसरोणी राहिलासी. अरे आम्ही लोकाला सांगितलं हा देव आहे, हा चांगला आहे म्हणून तू देव आहे. तुझ्या मुलं आम्ही नाही, आमच्या मुलं तो हे विसरू नको देवा. महाराज वरदान करता समर्थासी नाही उपकार स्मरण दिल्या आठवण वाचून या. अधिक जर बोलला, अधिक जर कुठलं काय करण्याचा प्रयत्न केला तर देवा लक्षात ठेव. जर आगाऊपणा जास्त केला तर एफस्टीन फाईल उघडीन मी. विठ्ठल विठ्ठल. सध्याचा काळ बेकार आहे. अलीकडच्या काळामध्ये एखादा विरोधात जर गेला तर महाराज विरोध नाही संपवत कुणी, आता विरोधक संपवायला लागलेत. विरोध संपवण्याचा विषय सुटला आणि विरोधक संपवायला चालू केले आम्ही. आता काही हरकत नाही, त्याच्याशी मला काय देणं घेणं नाही. पण तुकोबराय देवाला सांगतात, शहाणा हो, होई रे शहाणा कळोने दावे या जना. आता शहाणा हो, या समाजाच्या पुढे तुला मोठं करण्यामध्ये आमचा हात आहे. आम्ही मोठं केलंय तुला. इथून पुढे जर देवा आमचं नाही ऐकलं किंवा आमच्या बाबतीत जर वाईट वागला तर लक्षात ठेव, आता तुझे कोलो आले देव, पण आता तुझे गुज कोण राखे. गाढव कुत्रा ऐसा मज ठावान बैल तो देवा भारवाही. अरे गाढवा कुत्र्यासारखं जीवन आहे देवा तुझं, मला माहित नाही का. लोकाला मोठेपणा दाखवायचा, आम्हाला नाही दाखवायचा. तुकोबरायांचं महाराज हात झाडून बोलतायत. कीर्तनकार 2 तास कीर्तन केल्यानंतर कीर्तनकार किती चांगला आहे हे समाजाला जर बघायचं असेल तर त्या गाडीच्या ड्रायव्हरला विचारायचं कीर्तनकाराची लायकी काय. देव तर आम्हाला असा बी चांगला दिसतो, पण जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात देवाची महाराज काय पात्रता हे तुकोबरायांनी एका मिनिटात काढली आहे. गाढव कुत्रा ऐसा मज ठावान बैल तो देवा बार भाई. झालं एवढं झालं देवा, इथून पुढे बोलणार नाही. आणि माझ्या बाबतीत जर आडवा गेला तर मेला माझ्या बाबतीत मागतो. काय प्रमाण आहे तुकोबरायांची. माझ्या लेखी देव मेला, माझ्या लेखी देव मेला, माझ्या लेखी देव मेला, माझ्या लेखी देव मेला. असो त्याला असेल, असो त्याला असेल, माझ्या लेखी देव
असो त्याला असेल. अरे असशील त्याला असशील, मेला माझ्या बाबतीत तू काय देणं घेणं नाही मला तुझं. भांडण मांडलंय तर भांडणासारखंच मांडावं लागतं. मेला देवा माझ्या बाबतीत तू काय देणं घेणं नाही मला तुझं. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी भांडत असताना नामदेवरायांनी बघितलं तुकोबराय देवाशी भांडताय. नामदेवराय मध्ये आले. नामदेवरायांनी सांगायला सुरुवात केली आहे. म्हणे नामदेवराय तुकोबराय झालं काय, काय झालं. अर्धा तास झालं म्हणे. ह्याला सांगतोय नीट ऐकायला तयार नाही. ऐकायला तयार नाही हा. अहो केलं काय. बघ महाराज तुकोबरायांनी सांगायला सुरुवात केलं. कुठं तुकोबराय याच्या नादाला लागला. तुमच्या अगोदर 300-400 वर्ष मी ह्याला बघितलाय. त्याची काय पात्रता आहे मला माहित आहे. मग महाराज नामदेवरायांनी महाराज अगदी भांडायला सुरुवात केली. तुकोबराय आणि नामदेवराय दोघं मिळून भांडतायत. नामदेवरायांची प्रमाण ऐका आता. एका विषयाला तुकोबरायांची, नामदेवरायांची, नाथ महाराजांची, जनाबाईंची, भानुदास महाराजांची प्रमाण सांगणारी एकच परंपरा. त्याचं नाव देहूकर फड परंपरा. एका विषयावरती आम्ही थांबणार नाही थांबणार. नामदेवरायांनी महाराज देवाशी भांडायला सुरुवात केली. नामदेवराय वर्णन करतात. देवा का गतीचे अवितव्य शेषी दिले तैसे आम्हा केले नारायणे. कडू भोपळ्याचा कोणता उपयोग तैसे आम्हा नारायणी केले जाण. अरे कडू भोपळ्याचा वापर जसा केला जातो ना देवा, तसा फक्त मोठं होण्याकरता तो आमचा वापर करून घेतलाय. एखाद्या कामावरच्या गड्याचं मालकाचं बिनसल्यानंतर कामावरचा गडी जसा महाराज अंग झाडतो, हा आधी हिशेब करायचा. त्या कामावरचा गडी जसा त्या मालकाला बोलतो ना, तसं नामदेवराय महाराज देवाला म्हणतात. देवा माझा हिशोब करी रे केशवा. 184 जन्म केली तुझी सेवा. अरे 84 लक्ष योनी देवा तुझी सेवा केली माझी. आता इथून पुढे माझा हिशोब कर. तुझं माझं जमणार नाही अजिबात. तुझं माझं जमणार नाही. नामा म्हणे आता खवलीसी वायान पिसाळलं तरी झोंबेन तुझ्या पाया. नामदेवराय वर्णन करतात. लय कृपाळून लय उदार. अहो ह्याला लय खोड आहे तुकोबराय. या दोघाचा संवाद चालू आहे. जरा नीट ऐका बरं का हा विषय. तुकोबराय आणि नामदेवराय महाराज बोलतायत. ह्याला लय खोडील देव आहे हा. काय करतो काय. अहो निस्ताच उदाहरण लय कृपाळू मी लय उदाहरण लय कृपा. कुणाला काय दिल्यावर तो सांग बर. भांडण असंच आहे. नामदेवराय सांग कुणाला काय दिलं सांग. कुणाला काय दिलं. उदार कृपाळू म्हणविषयी जनांतरी तो कोणा काय दिले सांग. कुणाला काय दिलंय तो. कुणाला काय दिलं. मग महाराज त्या देवानं सांगायला तोत्री वळली देवाची. देवानं सांगितलं म्हणे हे बघा नामदेवराय त्या सुदामाला सोन्याची नगरी ती तर बोलूच नको तू. सुदामाला सोन्याची नगरी दिली. सुदामाला सोन्याची. अरे मनाला तरी लाज वाटावी. त्या गरीबाचे 3 मुठी पोहे खाल्लेत. फुकट नाही दिली त्याला सुदामाला सोन्याची नगरी. मग निश्चित सुदामाला सोन्याची नगरी दिली का मी. त्या बिभीषण लंका नाही का दिली. आता बिभीषण लंका दिली म्हणलं की महाराज तळपायाच्या मस्तकालाच गेली नामदेवरायांच्या. देव सांगतात मी बिभीषण लंका दिली. नामदेवरायांनी सांगितलं तर तुझ्या घरची नाही आणून दिली. तुझ्या घरची आणून दिली का. अरे त्यासी दिले नवल कोण. त्या रावणाला मारलं बिभीषण लंका दिली. यात काय नवल केलं सांग. का रावणाला मारलं. आता नीट ऐका. नामदेवरायांचा देवाला दुसरा प्रश्न आहे. उदार कृपाळू म्हणविषयी ज्याला तरी का त्या रावणा मारिले. लय उदार म्हणून घेतो ना देवा तू. लय कृपाळू म्हणून घेतो ना. मग का त्या रावणाला मारलं सांग. का रावणाला मारलं. काय तुझं रावणानं वाईट केलं होतं तेवढं सांग. आणि जर नीट ऐका. बऱ्याच लोकांना अजून बी रावण वाईटच वाटतो. ही रावण प्रवृत्ती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आम्हाला रावण बरा वाटणार नाही. बऱ्याच लोकांचं असं मत आहे की महाराज रावण असा होता रावण तसा होता. पण रावणाचा इतिहास एका मिनिटात मी सांगून जातोय. सीता मातेचं हरण त्या रामायणातून महाराज त्या वनातून ज्यावेळेस महाराज त्या रावणानं केला आणि महाराज सीता मातेला घेऊन गेला. अशोक वनामध्ये ठेवलं गेलं. प्रभू रामचंद्राची पत्नी दुसऱ्याची पत्नी आपल्या राज्यामध्ये आणणं हे चुकीचं आहे.
हे सांगण्याकरता महाराज बिभीषण ज्यावेळेस पुढे आले त्यावेळेस बिभीषणाचं महाराज रावणानं ऐकलं नाही. जरा नीट ऐका. बिभीषणाचं रावणानं ऐकलं नाही. सगळ्यात वाईट प्रवृत्तीचा कुंभकर्ण होता. त्या कुंभकर्णाने बी सांगितलं दादा हे बरं नाही, आपण वाईट आहोत पण इतके वाईट नाही की देवाची बायको आपण पळवून आणावी, इतकं वाईट नाही, माघारी करा. नाही, ऐकायला तयार नाही. मंदोदरी मातेने महाराज सांगण्याचा प्रयत्न केला. महाराज त्या रावणानं ऐकलं नाही. 12-12:30ची संध्याकाळची 1:45ची वेळ आहे आणि 1:45 वाजता सगळी महाराज लंका शांत झाली आहे. अथांग शांतता सगळ्या महाराज त्या लंकेमध्ये पसरली आहे. नीरव शांतता, मशान शांतता त्या लंकेमध्ये पसरली आहे. झोपलेल्या अवस्थेमध्ये मंदोदरी मातेच्या अंगाला दरदर दरदर घाम आला आणि ताडकन उठून उभा राहिल्या. काळजाचा ठोका वाढला. रक्ताभिसरण क्रिया फास्ट झाली आहे. ओठ थर 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 कापायला लागले. अंग सगळं थरथर कापतंय आणि अशा अवस्थेमध्ये महाराज त्या शेजारी झोपलेल्या रावणाला उठवलं आणि बरोबर 1:45 वाजता मंदोदरी माता सांगते त्या सीतामातेला परत करा. मग त्या रावणानं उत्तर दिलंय. नीट ऐका आता. रावण सांगतोय मंदोदरी, वेडा वाटतो का मी तुला? वेडा वाटतो? तुम्ही सगळी सांगता, तुम्ही सगळी मला सांगताय माघारी करा माघारी करा, तरी सुद्धा तुम्ही त्या सीतामातेला मी माघारी करत नाही. याच्या पाठीमागं काहीतरी कारण असलं पाहिजे. मग कारण काय आहे? कारण एकच आहे. मला तो रावण सांगतोय त्या मंदोदरी मातेनं सांगावं, मी फक्त एकच याच्यासाठी सांगितलं हो. मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले म्या मध्यरात्री, नेनो वानर मिळाले कितीन शिळा सागर पै बांधिला. हजारो वानर या लंकेकडे येताना मी पाहिले. या लंकेभोवती रक्ताचा पूर आलेला मी पाहिलाय. तुमचा ज्या कुंभकर्णावरती अतिविश्वास आहे तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मी पाहिलाय. म्हणून सीतामातेला परत करा. रावणाचं उत्तर मी माघारी केलं असतं ग. माघारी मी केलं असतं. मला बी कळतं माझा नाश होणार आहे, माझा नाश होणार आहे हे मला माहित आहे. पण रावणाने जे उत्तर दिलंय ते महत्वाचं. रावण सांगतोय मंदोदरी, पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुज्यता, परी सकल कुल उद्धारणार्था सीता चोरून आणली. काय उत्तर आहे? नीट ऐका. मी जर एकटा रामाला शरण गेलो असतो तर माझ्या एकट्याचा उद्धार झाला असता. पण त्याची बायको इथं आणली ना, सीतेला इथं आणलंय ना, प्रभू रामचंद्राला इथं आल्याशिवाय पर्याय नाही. माझं कुल संपलं तरी काय हरकत. कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. मुक्त केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा. नाम सांगणे सांगणे, एकटाच जर शरण गेलो असतो तर माझ्या एकट्याचा उद्धार झाला असता. सगळ्या कुलाचा उद्धार व्हावा याच्या करता मी सीतामाता चोरून आणले. हा अधिकार महार त्या रावणाचा आहे. आणि नामदेवराय देवाला प्रश्न करतात, का त्या रावणाला मारलं? भांडण तडाक्याचा चालू आहे. जगद्गुरु तुकोबराय नामदेवराय भांडतायत आणि जगद्गुरु तुकोबराय आणि नामदेवराय भांडत असताना जनाबाईला त्याचा इसाळा आला आणि 2 पावलं पुढे सरसावल्या. 2 पावलं पुढे सरसावल्या. तुकोबराय काय झालं? अगं देव असा करतोय. नामदेवराय काय झालं? देवानं असं केलं, त्याच्यासाठी तर मी इथं आले म्हणे. मग तुझं काय केलंय? तिचं काय केलं ते नीट ऐका. जनाबाई नामदेवरायला सांगते. जनाबाईनं सांगायला सुरुवात केली, अहो हा भल्या पाठ मी महाराज तुमच्या घरामध्ये दळण दळते आहे. याला काय मी बोलवायला गेली नाही. माझ्याजवळ हा दळण दळायला येतो, माझ्या गळ्यामध्ये सगळे हार टाकतो आणि माझी फटकी वाकळ घेऊन जातो आणि माझ्यावरती आळ आणतो हा, आणि मला सुलावरती देण्याची वेळ आणतो. अरे विठ्या, मूळ मायेच्या अरे विठ्या, विठ्या, मूळ
मुलाबाईच्या कारट्या अरे विठ्या विठ्या मुलाबाईच्या कारट्या अरे विठ्या मुलाबाईच्या कारट्या अरे विठ्या मुलाबाईच्या कारट्या अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझं गेलं मड आणि तुला पाहुनी काळ रड उभी राहुनी अंगणी शिव्या देते दासी जणी अखिल कोट ब्रह्मांड एकाच्या दरवाजा समोर उभा राहून गरुड खांबाजवळ उभा राहून हात वारे करून माझ्या महाराज जनाबाईनं शिव्या द्यायला सुरुवात केली आहे. सुंदर गीत आपण सर्वांनी ऐकलंय. ओव्या गावुनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण दलिले सख्या श्रीहरी आल चोरीचा माझ्यावरी आल चोरीचा माझ्यावरी नामदेवराय तुकोबराय यांनी माझ्यावरती हा आल आणलाय. पण माझंच एकट्याचं कुठं वाटोळं केलंय यानं. जगद्गुरु तुकोबरायांनी यादी दिली आहे. ती तुकोबरायांची यादी ऐका. तुकोबराय वर्णन करतात. गेवणी हरिश्चंद्राचे वैभव राज्य घोडे भाग्य सर्व पुत्र पत्नी जीव डोंबा घरी ओपविली. नळद मैलतीचा वियोग बिघडिला त्यांचा संग ऐसे जाणे जग पुराणे ही बोलती. राजा शिबी चक्रवर्ती कृपालो दयालो भूती तुलविले अंती तुळे मास तयाची. कर्ण भिडता समरांगणी बाणी व्यापे लारणी मागसी पाडोनी तिथे दात तयाचे. महाराज वरदान करतात. भल्या भल्यांची बिकट अवस्था करणारा हा भगवान परमात्मा लय स्वतःला उदाहरण लय कृपाळू म्हणून घेतो ना. अहो तुकोबराय तुम्हाला तर माहीतच नाही. तुम्हाला एवढंच माहित आहे. मग जनाबाईनं जी यादी दिली ती महाराज वरदान करतात. पुण्यवंत पाताळ लोकीने बहुमान वाढविला जनाबाई अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वर्णन करतात. या भगवंताची पात्रता नेमकी काय आहे. त्या भगवंताच्या पात्रतेचं वर्णन करताना माझ्या जनाबाईने वर्णन करावं. यानं काय काय केलं तुकोबरा ऐका. यानं काय काय केलं ते ऐका. पुण्य वळत पाताल लोकी नेला. आजचा विषय जरा बारकाईनेच ऐका. काय रे देवा काय त्या बळीनं केलं होतं तुझं. अरे अजून बी आम्ही म्हणतो येडा पिढ्या टळू दे रे बळीचं राज्य येऊ दे. अजून बी आम्हाला वाटतं की बळीचंच राज्य यावं. आता तुमच्या आमच्या पुढे बळी काय दाखवला याला फारसं महत्व नाही. पण वाक्य माझं नीट लक्षात ठेवा. ज्यानं महात्मा फुलेंची गुलामगिरी शेतकऱ्याचा आसूड वाचला त्याला बळी कळेल. तोपर्यंत बळी कळणार नाही. आम्हाला आतापर्यंत फक्त एकच माहिती आहे बळी दैत्य होता. नाही नाही बळीराजा दैत्य बहुत मातला आणि संपत्ती हरिल्या देवाची.
अरे बळीसारखा राजा नाही, या आर्य लोकांच्या विरोधामध्ये, या ब्राह्मण समाजाच्या विरोधामध्ये एकमेव लढणारा राजा, त्याचं नाव बळी आहे. आम्हाला बळी काय दाखवला आम्हाला माहित नाही. आता बळी महाराज जेवढा बारकाईनं मी वाचलाय, मी अजूनही सांगतो महाराज, ज्याचं वाचन बारकाव्याचं आहे. गाय महाराज गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा, पण हे सगळं वाचन करत असताना ज्याला महाराज ज्योतिबा फुले वाचता आले, ज्याला सावित्रीबाई फुले वाचता आल्या, ज्याला महाराज पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे असू द्या, राजे छत्रपती राजे संभाजी, नाही याच्या पुढचं सांगतो महाराज, ज्याला सिंधुताई सपकाळ ज्याला वाचता आल्या ना, त्याचं जीवन महाराज खरंच सक्सेस आहे. मी सारखं तुम्हाला सांगेन या वाचना बाबतीत, ज्याला अवांतर वाचन कळतं, ज्याला अवांतर वाचायचं कळतं ना, थोडं ऐकू कमी करावं, ज्याला अवांतर वाचायचं कळतं ना, त्याचं जीवन आहे. बारकाईनं वाचा जरा सगळ्या गोष्टी. आमच्या कुठल्या तरी पुतळ्याची महाराज विटंबना व्हावी ना, आम्ही सगळे एकत्र झालो लगेच महाराज धुडगूस घातला. मला वाटतं महाराज लोकांनी रक्तातून पेटण्यापेक्षा अभ्यासानं पेटावं आणि पुढच्या माणसाला अभ्यासानं उत्तर द्यावी, या मताचा मी आहे. ज्याला भविष्य घडवायचंय, वाक्य माझं नीट लक्षात ठेवा, ज्याला भविष्य उज्ज्वल करायचंय त्याचा इतिहास पक्का पाहिजे. जोपर्यंत इतिहास पक्का होत नाही तोपर्यंत तुमचं भविष्य घडणार नाही, हेही लक्षात ठेवा. वाचन ठेवलं पाहिजे. आज अलीकडची आमची तरुण मंडळी आहेत, मला वाटतं माझ्या आयुष्यातलं म्हणा, मी मोठेपणा माझा आत्मचरित्र तुम्हाला सांगायला आलो नाही, पण माझ्या आयुष्यात अजून 1.5 GB डाटा माझा कधी संपला नाही. सत्य परिस्थिती, माझ्या आयुष्यात माझा 1.5 GB डाटा अजून संपला नाही. मी दुपारी कीर्तनावरून आलोय, तिथंच महाराज आंब्याखालीच कपडे असतात माझी रानात. ह्यांना आमच्या अनिल महाराज माऊलीला माहिती आहे, आंब्याखालीच कपडे आहेत. आंब्यावरच आता सध्याचं माझं वाचन चालू आहे, मृत्युंजयचं. कर्णाचं जीवन मी सध्या वाचतोय. 4:30 वाजेपर्यंत महाराज मी तेच केलंय. 8:27 मी औषधच मारत होतो, फोन आला होता मला सांगितलं फराळाला येत आहे का? नाही, फराळाला येणं शक्य नाहीये. सगळं उरकून मी महाराज 8:58 मी इथपर्यंत पोचलोय. मी तुमचे माझं आत्मचरित्र सांगायला आलो नाही, पण वाक्य माझं नीट लक्षात ठेवा. वेळ मोकळा घालवू नका, वेळ फक्त मोकळा घालवू नका. आपला वेळ मोबाईलच्या रील्स बघण्यापेक्षा वाचनामध्ये घालवा, आयुष्याचं कल्याण आहे. सत्य हे, मोबाईल ही बघावाच लागेल. जगाशी नातं आपलं जोडलेलं राहिलं पाहिजे, हे मला बी कळतं, पण आपला जास्तीत जास्त वेळ कुठं चालला याचा विचार जरा बारकाईनं करा. नको त्या गोष्टीचा विचार करण्यामध्ये, नको त्या गोष्टी पाहण्यामध्ये जर आपला वारा वेळ जात असेल तर जीवनाला महाराज त्या जगण्याला काय अर्थ राहत नाही. म्हणून मी सांगितलं महाराज, मी तुमच्या पुढे एकच विषय म्हणला, बळीराजा. या महाराष्ट्राच्या खंडामध्ये महाराज 12 खंड, जरा नीट ऐका. आता गुलामगिरी तुम्हाला सांगून जातो. महात्मा ज्योतिराव फुलेंचं एक पुस्तक आहे गुलामगिरी, त्यातलं वर्णन मी तुमच्या पुढे 2 मिनिटासाठी मांडतोय. या महाराष्ट्रामध्ये 12 खंड होते आणि या 12 खंडाचा अधिपती त्याचं नाव बळी, आणि 13वा खंड होता. तो 13वा खंड दक्षिणेमध्ये, ज्याला बहिरवाडी, ज्याला काशी म्हणतो, तो एक खंड महाराज त्या बळीराजाकडे होता. या 12 खंडामध्ये एकट्याला सगळा कारभार बघणं शक्य नव्हतं, म्हणून या 12 खंडांना 12 मालक दिले होते. एक खंडाचा सगळ्यांनी कारभार बघायचा. त्या प्रत्येक खंडाचा कारभार बघणारा त्याचं नाव खंडोबा. हे नीट ऐका, हे पुन्हा कोणी सांगणार नाहीये. आम्ही खंडोबाला बोकडं कापू, आम्ही काही करू, पण जरा खरं सांगून जातो आज काय येते. 12 खंडांचा मालक एकटा बळीराजा, आणि प्रत्येक खंडाला जो अधिपती होता त्याचं नाव खंडोबा. आणि त्या खंडोबाच्या हाताखाली, नीट ऐका आता, या खंडोबाच्या हाताखाली 2 माणसं राहायची. कशा करता? त्या खंडाचा शेतसारा गोळा करण्याकरता आणि पीक पाणी लावण्याकरता त्याच्या हाताखाली 2 माणसं राहायची. त्या 2 माणसाचं नाव त्या काळातलं महासुबे, आणि महासुबे शब्दाचा अपभ्रंश मसोबा, जी आम्ही बांधावरती मांडतो. अंधश्रद्धेतून थोडंसं बाजूला पडावं, माझी हात जोडून विनंती आहे.
आम्ही ज्याची सेवा करतो, आम्ही ज्याच्यावरती प्रेम करतो किंवा आम्ही ज्याला आयडॉल मानतो त्याचा इतिहास भारत बारकाईनं तुम्हाला माहीत पाहिजे. इतिहास जोपर्यंत तुम्हाला माहीत होणार नाही तोपर्यंत महाराज जीवन नाही. त्या म्हसोबाला म्हसोबा बी मानतो मी, खंडोबा बी मानतो मी आणि खंडोबाला मांडलंच पाहिजे. आणि अजूनही याच्या पुढचं बघा, ज्या तुमचा खंडोबा ज्या गावाचा असतो त्याच भागातले तुम्ही असता. जुनं तुमचं गाव तिथलंच निघणार. कधी बघून घ्या तुम्ही कधीतरी. अजून जिथला तुम्हाला खंडोबा आहे तिथलंच तुम्ही महाराज, तिथंच तुमचं एक गाव असतं कुठंतरी, त्या भागातलेच तुम्ही असता. कारण त्या खंडांचा त्या काळातला अधिपती होता, त्याचं नाव खंडोबा आहे त्या. आणि त्याच्या हाताखाली जो दोन महासुबे होते त्याचं नाव म्हसोबा आहे. आमच्या बांधावरती महाराज त्या आंब्याच्या झाडाखाली भला मोठा म्हसोबा. मग मला बी काय माहित नव्हतं. मी नुकतंच रानात शिरलेलो आणि ट्रॅक्टरवाला फनायला आला. मग मला म्हणलं हे फना उभा राहा. मला आला कटाळा त्याचा. म्हटलं मी नाही राहा फना उभा राहणार. मग म्हणलं दगड मांड. मी बांधावचा म्हसोबा उचलला. मला काय माहिती म्हसोबा आहे. ते म्हसोबा उचलला आणि त्या फणावरती ठेवला. आणि त्या अक्का महाराज त्यांनी 3 एकर नांगरलं, 3 एकर फणून गेला. 8 दिवस म्हसोबा महाराज वस्तीत हिंडत होता त्या फणावर बसून. जे आहे ते सत्य आहे. मी सांगितलं तुम्हाला, असला बळीराजा महाराज वर्णन करतात. ज्याचं वर्णन करताना तुकोबरायांचं वर्णन आहे, बळी सर्वस्वे उदार, बळी सर्वस्वे उदार, येणे उभारी ना कर, उभारी ना कर, करोनी कहार, करोनी कार, पाताळी घातला, हरी तू निष्ठुर निर्गुण, हरी तू निष्ठुर निर्गुण, महाराज वर्णन करतायत. अरे एवढा उदार असताना बळी देवा तो पाताळामध्ये घातला, तो निष्ठुर आहे. माझ्या जनाबाईने सांगितलं कुणाकुणाचं वाटलं केलं, कुणाकुणाचं चांगलं केलं त्याची यादी ऐक. पहिलं उदाहरण दिलंय, पुण्यवंत पाताळ लोकिनीला. बरं अजून काय केलं, दरिद्री तो भाग्यवंत केला. दरिद्री याचं नाव आहे सुदामा. सुदामा सारख्या ब्राह्मणाला महाराज वर्णन करतात, त्याचं उदारत्वाचे पवाडे मीच गायलेत. नामदेवराय वर्णन करतात, जंबोया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. आता हीच चाल ऐकायची म्हणलं की जड जाते. आम्हाला सवय, जंबोया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो, विठोबाचा धर्म जागो, नामदेवराय वर्णन करतायत, ज्यासी नाही पंख पाय तेने करावे ते काय, शुद्ध भाव धरून या पंढरीसी जाय. विठला विठला विठला, विठला, महाराज वर्णन करता, सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटीला गेला.
शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिदला. सोन्याचा गाव माझ्या महाराज त्या सुदामाला देणारा भगवान परमात्मा आतापर्यंत महाराज त्याच्या दारामध्ये जो जो कोणी गेलाय नामदेवरायांचं वरदान आहे. आतापर्यंत मोकळ्या हातानं कोणी आला नाही. आमच्या पंढरीनाथ महाराज अरुणनी सुंदर गायलं परवा. जरा नीट ऐका बरं. दरबार में बनसी वाले के, दरबार में बनसी वाले के, दुख दर्द मिटाए जाते हैं, दुनिया की सताए लोग यहाँ गले से लगाए जाते हैं. माझ्या भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये आलेला आतापर्यंत मोकळ्या हातानं कोणी गेला नाही. हेच नामदेवराय वर्णन करतात. आणि हेच नामदेवराय वर्णन करतात तेव्हा तुझ्या इतका वाईट कोणी नाही. जनाबाई भांडत असताना महाराज जनाबाई सांगताय तेव्हा निस्ता तू तेवढंच केलं नाही. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. नाही नाही, चोरट्याचा बहुमान वाढविला. चोरटा सगळेच विषय मी तुमच्या पुढे मांडू शकत नाही. तेवढा पुरेसा वेळ माझ्याकडे नाही. 10:50 आपलं कीर्तन संपलं असेल. बरं तुम्ही म्हणाला काय भांडवल संपलं का? अरे भांडवल कसं संपलं? अभंग 30 चरणाचा असल्याने अभंग. भांडवल संपलं नाही याच्यातलं. नीट ऐका. त्या सुदामा ब्राह्मणाला देवा सोन्याची नगरी दिली आहे. कुणाची काय पात्रता आहे, कुणाची काय पात्रता आहे. तुझ्यासारखा उदार बी कोणी नाही, तुझ्यासारखा देवा वाईट बी कोणी नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या महाराज माझ्या भगवंताच्या कृपाळू स्वभावाचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. कृपावंत किती न दीन बहु आवडती, त्यांचा बहारवा हे माता करी योगक्षेम चिंता. अरे त्यांचा सर्वस्वी भार व्हायला तयार होतो, सगळा योगक्षेम व्हायला तयार होतो. तो अतिशय कृपावंत आहे. किती कृपाळू याचं वर्णन करताना महाराज वर्णन करतात. देवा तू कृपा करुणा सिंधू, हो शिवाय बापा मुचा बंधू, जीवन सिद्धी साधन सिंधू, तोडी भवबंध माया पाश. तुका म्हणे कृपावंत इच्छिले पुरवी मनोरथ, रिद्धी सिद्धी मोक्ष जे तसे की संगा फुला. तो भगवान परमात्मा कृपा करतो, कृपा करतो. एकच प्रसंग सांगतो, मी पुढे निघतोय. अगोदरच लक्षात ठेवा 10:51 पुढे कीर्तन चालणार नाही. त्यामुळे तुम्ही फ्रेश राहा. ते 11:15 वाजल्यान मला वेळच पुरला नाही, 11:30 वाजल्यान मला वेळच पुरला नाही. काय सांगायची वेळेच्या आतच सांगायचं. फपट पसरायला हात घालायचा नाही, डायरेक्ट मुद्द्याला हात घालायचा. टलाट हिंगण बेट काहीतरी सांगून जायचं. सुरुवातीपासून कुठलं तरी महाराज पालापाचोळा गोळा करायचा. 11:15 मुहूर्त गंजीला तोंड पडायचा. नाही ना चालणार. सुरुवातीपासूनच गंजीला तोंड पडायचं, आपलं मुद्द्याला हात घालायचा. या मताचा मी काहीतरी सांगून जाणं हे उचित नाही. एकच प्रसंग मी तुमच्या पुढे म्हणतोय. अखिल कोट ब्रह्मांड एकाच्या कृपालू स्वभावाचं वर्णन करताना माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं अस्तित्व संपवण्याकरता सगळी अस्तित्व एकत्र झाली त्या काळातली देहोतली. नीट ऐका हा प्रसंग. एका कुणब्याच्या कुलामध्ये, एखादा मराठा समाजाच्या कुलामध्ये जन्माला आलेलं एक साधं व्यक्तिमत्व या बहुजनांना वेद सांगायला लागलं. म्हणून विशिष्ट महाराज जातीला प्रस्थापितांना ते बरं वाटलं नाही. सगळे प्रस्थापित मंडळी जगद्गुरु तुकोबरायांच्या विरोधात उभा राहिली. एकटा जगद्गुरु तुकोबरायांचं अस्तित्व उभारा संपवण्याकरता लोणावल्यापासून ते बोपदेव घाटापर्यंत, बोपदेव घाटापासून ते महाराज उरळी कांचन पर्यंत, उरळी कांचन पासून ते महाराज अगदी वाघोली पर्यंत, वाघोली पासून चाकण पर्यंत, चाकोल पासून ते महाराज अगदी देहू पर्यंत सगळे ब्राह्मण मंडळी एकत्र जमा झाले आणि एकट्या तुकोबरायांचं अस्तित्व संपवण्याकरता तयार झाले. हा प्रसंग जरा नीटच ऐका. एकटा जगद्गुरु तुकोबरायांचा महाराज अस्तित्व संपवण्याकरता महाराज सगळे एकत्र झाले आहेत.
पण वाक्य माझं नीट लक्षात ठेवा महाराज. मी सुंदर वाक्य वाचलं, या शब्दाकडे लक्ष असू द्या. गधे और कुत्ते, गधे और कुत्ते, लोमड़ी और सुअर अगर एक घाट पर पानी पीने लगे तो समझ लेना दूसरे घाट पर शेर खड़ा है. ज्या अर्थी एकट्या तुकोबरायांचं अस्तित्व संपवण्याकरता एवढी कुत्री जमा झाली होती, त्या अर्थी समजून जायचं तुकोबराय महाराज वाघ आहेत. हजारो कुत्री जमा झाली म्हणजे काय महाराज, एका त्या वाघाची शिकार नाही करता येत तुम्हाला. त्या जगद्गुरु तुकोबरायांचं अस्तित्व संपवण्याकरता सगळे एकत्र जमा झाले, पण नाईलाज झाला तुकोबरायांचा. त्या काळात तुकोबरायांना विरोध करणारी मंडळी काय महाराज फ्रान्स वरणी, इटली वरणी, जपान वरणी आली नव्हती. त्या काळातली भावकीच होती की ज्यांना महाराज तुकोबरायांचं अस्तित्व सहन होत नव्हतं. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं महाराज मनातलं महाराज एकच विचार आहे. महाराज मी बऱ्याचदा सांगतो, बुरा नहीं हूं मैं, नीट ऐका, बुरा नहीं हूं मैं, मेरी भी कुछ कहानी है. ये जो बदला बदला सा लगता हो ना, ये अपनों की ही मेहरबानी है. गैर तो गैर थे, गैरों से गिला क्या, गैर तो गैर थे, गैरों से गिला क्या, लेकिन अपने तो अपने थे, अपनों से मिला क्या. परेशानियां तो हमारे भी जिंदगी में बहुत है साहब, लेकिन मुस्कुराने में क्या जाता है. रिश्तों में विश्वास न और मोबाइल में नेटवर्क ना हो तो लोग गेम खेलना शुरू कर देते हैं. हा जगाचा नियम आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या विरोधामध्ये त्या काळातली भावकी बोलत होती, आमचा तुका काय नादाला लागलाय महाराज त्याच्या, आमच्यात तरी काय लय बरी बोलते ती काय. होय माऊली, काय त्याच्या नादाला लागला महाराज, येड आहे ती. तुकोबराय बाबतीत बोलत होती ही. समाज बोलतोय हा वेडा आहे, आमचा तुका अविचारी आहे, बडबड करणारा वाचाळ वीर आहे. याच्या पुढचा महाराज जिवारी लागणारा शब्द होता तुकोबरायांच्या, अरे टाळ कुट्या. तुकोबरायांना ज्या टाळ कुट्या म्हणून हिनवलं गेलं, त्या तुकोबरायांनी काय यांच्या अंगावर दगड घेऊन जाऊ का, नाही हो. वाक्य माझं नीट लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीची वेळ येते, त्या वेळेची वाट बघायला शिका. तुमचा वाईट काळ जर चालू असेल ना, तर लोकांचे प्रश्न जमा करायला शिका. तुमच्या वाईट काळामध्ये लोकांचे प्रश्न जमा करायला शिका, आणि ज्या दिवशी वेळ तुमची येईल त्या दिवशी वेळेनुसार उत्तर द्यायला शिका. तुका म्हणे नाही चालत तातडीन प्राप्त, काळ घडी आल्यावीन. योग्य वेळ आली की योग्य उत्तर द्यायला शिकायचं. लगेच महाराज कमेंट करायची, लगेच कोणाला तरी काहीतरी म्हणून जायचं काय गरज नाहीये. घाई करू नका. आमच्या भाऊजाईने काहीतरी म्हणावं, आमच्या दिरानं काहीतरी म्हणावं, आमचा मेहुणा काहीतरी म्हणून जावा. एका मिनिटा स्टेटसला स्टोरी पडली, हम येतो आपण लुटा, गैरों में कहा दम था. अरे थोडं थांबा, थोडं थांबा ना, थोडं थांबलं पाहिजे. लगेच महाराज कमेंट कुणाला करणं हे उचित नाही. थोडं थांबा. ज्या जगद्गुरु तुकोबरायांना टाळ कुट्या म्हणून हिनवलं गेलं, नीट ऐका, ज्या जगद्गुरु तुकोबरायांना टाळ कुट्या म्हणून हिनवलं गेलं, माझ्या कीर्तनातलं कायमचं वाक्य आहे, संशयानं बघणाऱ्या नजरा बी आदरानं झुकतात, पण त्याला कर्तृत्व सिद्ध व्हावं लागतं. ज्या दिवशी तुमच्या जीवनातलं कर्तृत्व सिद्ध झालं ना, त्या दिवशी संशयानं बघणाऱ्या नजरा बी आपोआप झुकल्याशिवाय राहत नाही. कर्तृत्वानं जगद्गुरु तुकोबरायांनी उत्तर दिलंय. टाळ कुट्या म्हणणारा हा समाज ज्या दिवशी तुकोबराय वैकुंठाला निघाले ना, जो समाज टाळकुट्या म्हणत होता, तोच समाज जगद्गुरु तुकोबरायांकडे बघून बोलत होता, भाग्य आम्ही तुका देखीला. टाळकुट्या म्हणण्यापासून ते भाग्य आम्ही तुका देखीला म्हणण्यापर्यंतचा मधला जो प्रवास आहे, त्याचं नाव संयम आहे. आणि तो बऱ्याच लोकांकडे नाही, याची शोकांतिका आहे. संयम ज्याच्याकडे नाही. महाराज जगद्गुरु तुकोबरायांचं अस्तित्व संपवण्याकरता सगळे एकत्र जमा झाले. गावातले पाटील, कुलकर्णी, देशपांडे एकत्र केले गेले. तुकोबरायावरती दबाव टाकला गेला, आणि ज्या महाराज गाथ्यासाठी तुकोबरायांचा अवतार झालाय, तो गाथा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या समोर, नजरेसमोर इंद्रायणीच्या डोहामध्ये महाराज बुडवला गेला. काय वाटलं असेल तुकोबरायांना? तुकोबरायांचा गाथा जर इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवला गेला तर मग काय वाटलं असेल? पण गावचा पाटील, गावचे कुलकर्णी, गावचे देशपांडे एकदा विरोधात गेले की काही चालत नाही. जड पावलानं माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी घाटाच्या पायऱ्या चढल्या. आपण प्रस्थान केल्यानंतर एक मोठी महाराज असं तुळशी वृंदावन आहे समोर.
त्या तुळशी वृंदावनावरती माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी अंग टाकून दिला. डोळ्यातून घळघळा पाणी येत आहे. भरल्या डोळ्यानं सद्गदित कंठानं माझ्या भगवंताचा धावा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी करावा. आमच्या भजन विश्वांची एक चाल आहे, प्रमाण आहे. सगळं म्हणून काढणं शक्य नाही, वेळ कमी आहे. आता माझी लाज राख नारायणा, ही नदी नलिन याचकासी, भेटसी केदवा माझी या जीवलगा. मग आता म्हणायचेच का माझ्या जे जे हात आलं इथे. तुम्हें क्या बताओ तुम मेरे क्या हो, मेरे जिंदगी का तुम ही आसरा हो. हमें और जीने की चाहत ना होती अगर तुम ना होते, अगर तुम ना होते. असलं लय बार काय वेळा ऐकाल तुम्ही. विठ्ठला या फडाच्या नियमामुळं बऱ्याच गोष्टी मागं ठेवल्या हो मी. सगळंच आहे, सगळंच आहे आपल्याकडं. फक्त काही गोष्टी कुठं काढाव्या हे बघा. वापसा बघून पेरायचं ज्याला कळतं तो खरा शेतकरी. विठ्ठल विठ्ठल. कृपाळू या शब्दाचा अर्थ मी तुमच्या पुढे मांडलाय. जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा बुडवला गेला. तुकोबरायांनी भगवंताची आता वाट बघायला सुरुवात केली आहे. 13 दिवस विना अन्न पाण्याचं माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी त्या महाराज तुळशी वृंदावनावरती काढले. आणि जगद्गुरु तुकोबराय देवाला विनंती करतात, देवा एखादी सासरवासीन मुलगी जशी आपल्या माहेरच्या मुरळ्याची वाट बघते ना देवा, त्या पद्धतीने मी तुमची वाट बघतोय म्हणे. दिवाळीच्या मुला लेखिया सावली पाहतसे वाटुली पंढरी. आईनं दिवाळीच्या सणाला जशी आपली सासरवासीन मुलगी आपल्या मोराळ्याची वाट बघते देवा, त्या पद्धतीने मी तुमची वाट बघतोय. भगवान परमात्मा किती कृपाळू याचं उदाहरण मी तुमच्या पुढे मांडलं आहे. पंढरी क्षेत्र माझ्या भगवंतानं सोडलं आणि पंढरी क्षेत्र सोडून माझ्या जगद्गुरु तुकोबरायांकरता देहूमध्ये आला. निस्ता आला नाही, बाल वेश घेऊन श्रीहरी भेटला. 13 दिवस वह्या रक्षुनी उदकीन कोरड्याच काढून दाखविल्या शिकी. 13 दिवस महाराज जो गाथा बुडवला होता, निस्ता गाथा नव्हता बुडवला. नीट ऐका, तो गाथा बुडवण्याकरता भली मोठी दगड त्या गाथ्याला बांधली होती. अखिल कोट ब्रह्मांड नायक आला आणि महाराज माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा इंद्रायणीच्या डोहाच्या पाण्यावरती तरंगायला लागला. जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा पाण्यावरती तरंगतो हे विशेष नव्हतं. जी दगड महाराज बुडवण्याकरता बांधली होती ती दगड सुद्धा पाण्यावरती तरंगत होती हे विशेष होतं. ती दगड सुद्धा महाराज तरंगायला लागली हो. जळी दगडा सहित वह्या आणि तारी येल्या जैशा लाह्या. धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. एका बाजूला देवाच्या कृपाळू स्वभावाचं वर्णन आहे आणि एका बाजूला देवाच्या क्रूर स्वभावाचं वर्णन आहे. एकच क्रूरपणा सांगतो आणि सेवा संपवतो. विठ्ठल एकच मुद्दा पहिल्या चरणात आला राहिलाय. कीर्तिवानाचा अपमान केला. कोण हा कीर्तिवान? कोण हा कीर्तिवान? त्याचं नाव आहे कर्ण. कर्णाच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त अपमानाशिवाय दुसरं काहीच नव्हतं. आणि हा विषय जरा 15 मिनिटासाठी फक्त सर्वांगाचे कान करून ऐका. हा विषय तुमच्या पुढे पुन्हा कोणी मांडणार नाही.
अरे गंगेच्या गंगा मातेमध्ये महाराज सापडलेला पोरगा सूर्यपुत्र म्हणून माझ्या कुंती मातेला लग्नाच्या अगोदर जन्माला आलेला पोरगा गंगेमध्ये सोडून दिला आणि राधाईनं अधिरथानं ज्याचा महाराज संभाळ केला त्याचं नाव कर्ण. जन्माला आल्याबरोबर महाराज ज्याच्या कानामध्ये कुंडल आहे, संपूर्ण शरीरावरती एक कवच आहे, अतिशय सुंदर साजरा दिसणारा तो कर्ण. त्या कर्णाच्या लहान भावाचं नाव आहे शोण. त्या शोणानं आणि दोघांनं महाराज आयुष्यभर महाराज एकमेकाशी राहण्याची बरोबर राहण्याची शपथ घेतली आहे. त्या गंगा नदीच्या कडेला जावं त्या कर्णानं आणि गंगा नदीच्या कडेला जाऊन महाराज उगा शांत उसळणाऱ्या लाटाकडे बघत बसावं. हजारो प्रश्न महाराज त्याच्या अंतकरणात आहे. सूर्यपुत्र महाराज असताना कर्ण सूर्य उगवल्याबरोबर अंगामध्ये 12 हत्तीचं बल आल्यासारखं त्या कर्णाला वाटायचं. पण त्या कर्णाचा अपमान नेमका काय तो नीट ऐका. फक्त आणि फक्त त्याची एकच चूक होती की तो राजकुलामध्ये जन्माला आला नव्हता, तो सूत पुत्र म्हणून जन्माला आला होता. याच्यापेक्षा मोठी चूक त्या कर्णाची दुसरी कुठलीच नव्हती. अधिरथानं आपल्या बापानं ज्यावेळेस हस्तिनापुराला घेऊन गेले, हस्तिनापुराला गेल्यानंतर आंधळ्या धृतराष्ट्रानं कर्णाच्या कानाला हात लावून कुंडल पाहिली, जन्मताच मिळालेली. जरा नीट ऐका बरं. दुर्योधनानं पाहिलं महाराज. दुर्योधनानं पाहिल्याबरोबर वाटलं अरे आपल्याला बी असं असावं. पण द्रोणाचार्यांकडे ज्यावेळेस महाराज शस्त्रविद्या शिकण्याकरता अधिरथ घेऊन गेले ना, त्यावेळेस द्रोणाचार्यांनी जो अपमान केला तो कर्ण आयुष्यभर नाही विसरला. अधिरथ सांगतोय माझा मुलगा शिक्षणाकरता मी तुमच्याकडे आणलाय आणि त्या कर्णाच्या तोंडावरती द्रोणाचार्याचा शब्द आहे, अरे मी फक्त आणि फक्त राजपुत्रांना शिकवतो, सूर्यपुत्र त्या सूतपुत्रांना नाही. जा पलीकडे जाऊन उभा राहा, पलीकडे जाऊन त्यांचं बघून शिक. त्या राजपुत्रांचं बघून तो कर्ण शिकायला लागला आणि राजपुत्रांचं बघून तो कर्ण शिकायला लागल्यानंतर एका झाडाला महाराज सर्वांना दृष्टांत ठाऊक आहे, नीट ऐका. झाडाला मासा बांधलाय. नकुल सहदेव दुर्योधन दुशासन सगळे पांडव कौरव बरोबर आहेत. द्रोणाचार्य महाराज त्या नकुल सहदेवाला विचारतात तुला काय दिसतं या झाडावर. त्या नकुल सहदेवानं सांगितलं त्या झाडाच्या पलीकडचा डोंगर दिसतोय म्हणे मला. भीमाला विचारलं भीमा तुला काय दिसतंय. त्या झाडावरचं आंब बरं दिसत म्हणे. दुर्योधनाला विचारलं तुम्हाला काय दिसतं. दुर्योधनानं सांगितलं धनुष्यबाण माझा विषय नाही, माझ्या हातात गदा आहे, गदेपुरतं बोला. पण जरा बारकावा ऐका. त्या अर्जुनाला पुढे घेतलं, अर्जुनाला पुढे घेतलं आणि द्रोणाचार्याने एकच प्रश्न विचारला, अर्जुना तुला काय दिसतं. अर्जुन सांगतो मला फक्त गुरुजी माशाचा डोळा दिसतो. माग कर्ण उभा आहे पण कर्णाला नाही विचारलं कोणी. आता जरा नीट ऐका. अधिकार ज्याचा मोठा आहे, अर्जुनापेक्षा मोठा धनुर्धारी आहे, पण त्या फक्त कर्णाला विचारलं नाही म्हणून एका एका अर्जुनाच्या पाठीमागे 1,000 कर्णांचा त्याग हे विसरू नका. असे समाजामध्ये अर्जुन पुढे आणण्याकरता किती कर्ण पाठीमागे राहिले हे लक्षात आणा तुम्ही. अजून फक्त आणि फक्त अर्जुन पुढे आला याचं कारण होतं तो राजपुत्र आहे आणि राजपुत्र असल्यामुळे फक्त अर्जुन पुढे आला, नाहीतर कर्णा इतका अधिकार अर्जुनाचा कधीच नव्हता. शोण माघारी निघाला, जड पावलानं तो महाराज कर्ण माघारी निघाला. कर्णाचा धाकटा भाऊ शोण विचारतो दादा तुला नाही विचारलं तुला काय दिसतंय म्हणून. कर्णानं धाकट्या भावाला सांगितलं शोण नीट ऐक. त्या अर्जुनाला विचारलं द्रोणाचार्याने तुला काय दिसतं. त्यानं सांगितलं मला माशाचा डोळा दिसतो. द्रोणाचार्याने जर मला विचारलं असतं ना तर मी उत्तर दिलं असतं अर्जुनाला नुसता माशाचा डोळा दिसतोय, मला माशाच्या डोळ्यामध्ये घुसलेला माझा बाण दिसतो हे माझं उत्तर असतं. पण मला विचारलंच नाही हो. न विचारण्यामुळे हजारो कर्ण पाठीमागे राहिले हे लक्षात ठेवा. त्या द्रौपदीच्या स्वयंवराला गेला आणि महाराज दुर्योधनाच्या हट्टापोटी महाराज कर्ण तिथं गेले. कर्णाला माहित होता आपला अपमान होणार आहे, आपल्याला कोणी जवळ घेणार नाही. त्या द्रौपदीच्या महाराज अगदी स्वयंवराला गेल्यानंतर वरती मासा महाराज बांधलेला आहे, गरगर गरगर फिरतोय. खाली पाण्यात बघून महाराज तो मासा महाराज उडवायचा आहे धनुष्यबाणानं. सगळे नापास झाले आणि आता कर्णानं धनुष्याला बाण लावलाय. कर्ण ओढलाय, आता बाण सुटणार हे माहित होतं. कर्णाचा बाण महाराज त्या माशाच्या डोळ्यात जाणार आहे
हे त्या द्रौपदीला मी माहित होतं. तेवढ्यात वीज काढल्यासारखी तिकडून आवाज आला, मी सूत पुत्राला वरणार नाही. अपमान नंबर 2. तसाच धनुष्यबाण खाली घेतला, दुर्योधनाकडे बघितलं, डोळ्याच्या कडा पाणावल्या. माझा अधिकार आहे. या सगळ्या भरात पराक्रमी राजपुत्रामध्ये असा एकही राजपुत्र नाही की फिरत्या डोळ्याचा मासा उडवणारा या जगाच्या पाठीवर कोणीच नाही. फक्त आणि फक्त मी पाठीमाग आहे, कारण तुम्ही राजपुत्र आहात आणि मी सूतपुत्र आहे. तुम्ही राजपुत्र आहात आणि मी सूतपुत्र आहे, म्हणून फक्त मी एकटा मागे राहिलो आहे. महाराज, शेवटचा काळ आला. कौरवांचं युद्ध सुरू झालं, कुरुक्षेत्रावरचं युद्ध सुरू झालं. आणि कुरुक्षेत्रावरचं युद्ध सुरू झाल्यानंतर त्याच्यासारखा महारथी, त्याच्यासारखा धनुर्धारी या जगाच्या पाठीवर दुसरा कोणीच नव्हता. कर्णाच्या समोर महाराज अर्जुनानं कर्णाच्या मुलाचं महाराज मुंडकं उडवलं, धनुष्यबाण घेऊन अंगावरती गेला. पण पुन्हा लक्षात आलं, या अर्जुनाला मारायला काय हरकत नाही. पण अर्जुनाचा अभिमन्यू मेल्यानंतर अर्जुनाला काय वाटलं असेल, तो आज मला लक्षात येतंय की माझा मुलगा मेल्यावर मला काय वाटतंय. त्या विचारानं पुन्हा कर्ण मागे आला. दररोजचं युद्ध चालू आहे. 17वा दिवस उजडला आणि 17व्या दिवसाचं युद्ध सुरू झालं. आता महाराज युद्ध घनघोर सुरू झालंय, रंगाला आलंय. आता संध्याकाळच्या 5-5:30 वाजलेत आणि अशा वेळेला बरोबर महाराज त्या रक्ताच्या चिखलामध्ये अर्जुनाचा, महाराज त्या कर्णाचा रथ बरोबर घुसला गेला. रथाचं चाक त्याच्यात गेलं. तो महाराज कर्ण खाली उतरलाय, हातात शस्त्र नाही, धनुष्यबाण नाही, खाली उतरला. आणि तो चाक काढायला लागलेला कर्णाकडे बघून अर्जुनाला महाराज तो कृष्ण सांगतोय, अर्जुना लाव धनुष्याला बाण, लाव धनुष्याला बाण, मार त्या कर्णाला. अर्जुनजी सांगताय, देवा हे धर्म आपला बरा नाही, हे युद्धाचा धर्म नाही. त्याच्या हातात शस्त्र नाही, त्याच्या हातात धनुष्यबाण नाही, त्याच्यावरती आपण बाण सोडणं चुकीचं ठरेल, हे धर्मात बसत नाही. अर्जुना, धर्म मला सांगू नको. माझ्या बहिणीची आबरू ज्यावेळेस त्या कौरवांच्या महाराच्या सभेमध्ये ज्यावेळेस तिची साडी ओढली जात होती, ज्यावेळेस तिचं वस्त्रहरण केलं जात होतं, हा ओढायला नव्हता पण बघायला होता, त्यावेळेस कुठं गेला होता हा धर्म? कुठं गेला होता हा धर्म? शेवटी नाईलाज झाला अर्जुनाचा. आता नीट ऐका, अर्जुनाचा नाईलाज झाला. धनुष्याला बाण लावला आणि धनुष्याला बाण लावल्या बरोबर महाराज अर्जुनानं धनुष्याचा बाण सोडला. सो 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 करत बाण आला आणि बाण आल्या बरोबर महाराज त्या कर्णाचं हृदय विदीर्ण करून पलीकडे निघून गेला. रक्ताच्या थरळ्यात कर्ण पडला. शेवटचे श्वास मोजायला लागला. डोळ्यात फक्त प्राण उरला. शेवटचे श्वास मोजतोय. अर्जुनाच्या रथावरून कृष्ण परमात्मा खाली आला. आता हा संवाद मात्र 2 मिनिटाचा नीट ऐका. अर्जुन ज्यावेळेस महाराज त्या अर्जुनाच्या रथावरून भगवान परमात्मा ज्यावेळेस त्या कर्णाच्या जवळ आले, कर्णाच्या जवळ आल्यानंतर महाराज कर्णाचं डोकं आपल्या मांडीवरती घेतलं आणि दोघाचा संवाद सुरू झाला. कर्णाच्या डोळ्यामध्ये अनंत प्रश्न आहे. कर्ण सांगतोय, देवा उद्धवा, आता तरी सांग सगळं खरं खरं. या माणसाचं सगळं आयुष्य कोडी सोडण्यात जावं आणि या सगळ्या संकटाला तो प्राक्तन म्हणून संबोधावं. धिक्कार करतो मी तुझ्या प्राक्तन योजनेचा. अरे मीच होतो या धरेवरचा सर्वश्रेष्ठ महारथी, मीच होतो या धरेवरचा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी, मीच होतो या धरेवरचा सर्वश्रेष्ठ दानशूर. तरी सुद्धा सततची उपेक्षा आणि सततचा अपमान माझ्याच वाट्याला का? मरताना कर्णाचा प्रश्न आहे देवाला. देव सांगतायत, कर्णा, या कर्माच्या भोगातून आतापर्यंत कोणी बाजूला पडलं नाही रे. हे भोग भोगूनच संपवावे लागतात आणि मी हे भोगतोच आहे. देवा, कसले भोग? फक्त मी राजकुलामध्ये जन्माला आलो नाही म्हणून आयुष्यभर मी अपमान सहन केलाय. सगळा अधिकार माझा होता. अर्जुनापेक्षा काकणभर श्रेष्ठ अधिकार माझा असताना अर्जुनाच्या बाजूला तो उभा राहिला. तुला माहित आहे, तुला माहित आहे मी राधेय नाही, मी कौंतेय आहे. या 5 पांडवातला 6वा पांडव मी होतो हे तुला माहित होतं. तरी सुद्धा सततची उपेक्षा आणि अपमान माझ्याच वाट्याला का? देव सांगतायत, कर्णा, झालं ते झालं.
उदार अंतकरणाला क्षमा कर सर्वांना, सारं कटुत्व जाऊ दे लयाला. आणि मलाही फार अन्यायानं वागलो रे मी तुझ्याशी. देव महाराज कर्णाची माफी मागतायत. फार अन्यायानं वागलो मी तुझ्याशी, माफ कर मला. आणि मग देवानं महाराज मरायच्या वेळेला कर्णाच्या पुढे शब्द वापरला, कर्णा आज खरं सांगतो म्हणे, तूच होतास या धरेवरचा सर्वश्रेष्ठ महारथी, तूच होतास या धरेवरचा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी, आणि तूच होतास या धरेवरचा सर्वश्रेष्ठ दानशूर. कर्णाच्या डोळ्यातून गलगला पाणी यायला लागलं. शेवटचे श्वास आता कर्ण मोजतोय. आणि महाराज आता देव सांगता, देवा कर्णा उदार अंतकरणानं क्षमा कर सर्वांना, सारं कटुत्व जाऊ दे लयाला. आणि मलाही फार मी अन्यायानं वागलो रे तुझ्याशी. कर्णाचं उत्तर आहे, देवा आता मला जगण्याची गरज नाही. अर्जुनापेक्षा काकणभर रागाव माझं काम होतं, सगळा अधिकार माझा होता. आज जगाच्या नायकानं मान्य केलंय, या जगातला सर्वश्रेष्ठ महारथी मी होतो. आता मला जगण्याची गरज नाहीये. अरे आता कसलं कटुत्व, सगळं अमंगल धुवून जात आहे. अमृताच्या सरी बरसल्या, साक्षात माझा पिता भास्कर मला न्यायला आलाय. म्हणून मोठ्यानं महाराज एकदा बोलले आणि हात जोडून महाराज आपले पंचप्राण कर्णानं पंचतत्वामध्ये विलीन केले. हे आहे शांतता, हा आहे कर्ण. महाराज वाचा, मी अजूनही सांगतो तुम्हाला, माझी विनंती आहे. वाचा, मृत्युंजय वाचा, छावा वाचा, पुरंदरेचं छत्रपती वाचा, गुलामगिरी वाचा, शेतकऱ्याचा आसूड वाचा, मल्हारराव होळकर वाचा, माजी शिंदे वाचा. खूप मोठा इतिहास आहे या मातीचा. ज्यानं वाचले नाही ना तो वाचणार नाही देवा. मी तेच सांगितलं, एखाद्या पुतळ्याची विटंबना होते ना, त्याला उद्रेक करून महाराज उत्तर देऊ नका, अभ्यासानं उत्तर द्या. आणि ज्या दिवशी अभ्यासानं उत्तर देणारी माणसं ज्या दिवशी आमच्यामध्ये तयार होतील, तेव्हापासून पुतळ्याची विटंबनाच होणार नाही, हे बी लक्षात ठेवा. अभ्यासाची वृत्ती जोपर्यंत आमची होत नाही, कीर्तनकारांना अभ्यास हा महाराज समाजाच्या हितासाठी आणि समाजाला बरं वाटावं ह्याच्यासाठी नाही करायचा. आपल्या समाधानासाठी कीर्तनकारांनी आपला अभ्यास करायचा. या मताचा मी आहे. घरी कीर्तन करून गेल्यानंतर शांतपणे ज्या दिवशी झोप लागेल आणि ज्या दिवशी मी फक्त समाजाला खेळवून गेलोय असं माझं मन आतल्यात सांगून जाईल, अरे काहीच नाही, समाजाला फक्त खेळवून आलोय, रात्रभर महाराज त्या स्लॅबच्या जाळ्या बघितल्याशिवाय मी राहणार नाही झोप लागणार. वेळ संपलाय, झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला सोलपविरा विठोबा रखुमाई. बोला बोला बोला.